आज जरा खूप महत्त्वाची कामं होती म्हणून लवकर आवरलं. डमरूसाठी आप्पे बनवले आणि आवरायला घेतलेलं. नाश्त्यामध्ये जवसाची चटणी होती, चपाती होती. मस्त नाश्ता केला आणि आम्ही तिघेही निघलो बाहेर जायला. कालचा आमचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर कालचं जे पेंडिंग काम होतं त्यासाठीच आम्ही निघलेलो आणि आज एक्स्ट्रा काम पण ॲड झालेलं, म्हणजे डमरूला हॉस्पिटलला घेऊन जायचं होतं. डमरूच्या हातावर आणि पायावर बारीक बारीक फोड्या आलेल्या आहेत, तर त्या आम्हाला दाखवायच्या होत्या. सो आधी हॉस्पिटलमध्येच गेलो. जास्त काही गर्दी नव्हती म्हणून आमचाच नंबर आलेला आणि डॉक्टरला बघून डमरू इतका रडायला लागलेला मोठमोठ्याने. म्हणजे डॉक्टरने फक्त हात लावला त्याला, जास्त काहीच तपासलं नाही, तरी पण तो मोठ्याने रडायला लागलेला. पूर्ण त्याने हॉस्पिटल जमा केलं. डॉक्टरने जास्त काय नाही सांगितलं, होतं बोलली आणि लोशन दिलेलं लावायला. त्यानंतर माझ्या मम्मीचं कार्ड जे आहे ते पोर्ट करायचं होतं, तर त्याच्यासाठी आम्ही जिओच्या शोरूममध्ये गेलेलो आणि तिथं जाऊन मम्मीचं ते काम पूर्ण केलं आणि माझं पण थोडंसं बँकेत काम होतं तर ते पण केलं. आणि बँकमधले तर आम्हाला सगळे ओळखायला लागलेत. म्हणजे तिथली जी एक मॅडम होती त्या मला बोललेल्या की तुम्ही लास्ट टाईम आलेला बेबीला घेऊन, तुम्ही त्याच का? म्हटलं म्हणजे बँकमध्ये पण डमरू फेमस झालेला आहे, त्याला तिथे ओळखतात सगळे. आता त्यानंतर निघलो घराकडे आणि डमरू बघा कसं, त्याला बापूजवळच बसायचं होतं आणि गाडी पण चालवत होता. लवकरच गाडी चालवायला शिकणार बहुतेक असं वाटतं. उमेश आम्हाला सोडून परत बाहेर गेलेला, त्याचं काहीतरी काम होतं, तर मी म्हटलं तोपर्यंत त्याच्यासाठी डब्बा बनवते, पण तो काय परत आलाच नाही. तसंच तो डायरेक्ट कामाला गेलेला. स्वयंपाक वगैरे झाला आणि म्हटलं आता चला आंघोळ करूया, तर आंघोळ वगैरे केली. त्यानंतर आंघोळ केल्यानंतर इतकी भूक लागली मला, तर काहीच समजलं नाही. म्हटलं आता पटकन खायला घ्यावं आपलं. मस्त जेवण वगैरे केलं, सोयाबीन बनवलेलं, मस्त चिकनसारखं झालेलं. कधीतरी नक्कीच रेसिपी शेअर करेल. तर असा होता आमचा दिवस. तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया उद्या. काळजी घ्या. बाय.